पंढरपूर नगरपालिकेमध्ये आता तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की भाजपकडनं श्यामल शिरसाट यांना खरं तर उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरं बघितलं तर प्रणिती भालके आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि अभिजित पाटील यांनी खरं तर तिसरी आघाडी करत ओपन केलेली। आज खरं तर भाजपनं प्रचाराला देखील सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळतं। भाजपचे जे उमेदवार आहेत खरं तर शिरसाट म्हणजे उमेदवार ते देखील आता प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळते। स्वतः आता आपल्याबरोबर काय सांगता तुम्ही, आज प्रचार करता, काय आपलं विजन असणार आहे? पंढरपूर शहराचे वाढते नागरीकरण व नवीन उपनगरातील वसाहतीमुळे नगरपालिकेवरील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन मी शहरातील आरोग्य, पाणी पुरवठा, चांगले रस्ते, नागरिकांना चांगल्या सुखसोयी, त्यांचे मूलभूत प्रश्न आणि अडचणी सोडवण्याचं मी पूर्णपणे काम करणार आहे। पंढरपुरातील तरुणांकरता आपण काय करणार आहात का? पंढरपुरातील तरुणांसाठी MIDC शॉपिंग सेंटर करण्याचे मी काम पूर्ण करेन। महिलांच्या देखील अनेक समस्या आपण बघितलं तरी यात्रेमध्ये लाखोच्या संख्येने महिला येत असतात। त्याचबरोबर उपनगर वाढलेले तिथली देखील महिला खरेदी भाजी करतात किंवा अनेक खरेदीला शहरामध्ये कुठेही शौचालय असेल किंवा कुठलीही व्यवस्था महिलांकरता नाही, याकरता काय आपण करणार का? जिथं जिथं गरज असेल सुलभ शौचालयाची तिथं आम्ही करून घेणार। सुलभ कोणाचीच गैरसोय होऊ नये। भरपूर आपल्याकडे पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदाय परत सगळ्यांचे महिलांचे हाल होतात, त्यांच्यासाठी आम्ही भरपूर जेवढ्या योजना असतील तेवढ्या पूर्ण करू। पंढरपुरामध्ये धुळीची मोठी समस्या आहे, विरोधकांनी तो मुद्दा उचलून धरलेला आहे, याच्याकडे कसं बघता? धुळीचं साम्राज्य, मोठे मोठे रोड म्हणजे काम चालू आहेत, अजून ती पूर्ण आता उड्डाण पूलची काम चालू आहेत, बाकीचे रस्त्यांचे चालू आहेत, त्यामुळे धुळीचं हे झाले ते सुद्धा आता पूर्ण आम्ही करणारच आहे। पंढरपूरमध्ये जवळपास 25 एक झोपडपट्ट्या आहेत, अनेक ठिकाणी रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असतील, झोपडपट्टी चिखल आहे, साठलेला असतं पावसाळ्यामध्ये, ह्याकडे कसं बघता? सगळं आम्ही आमच्या भागातील तर पूर्ण सगळी कामं केलेली आहेत, कॉन्क्रिटिंग केली आहेत, नळांची पाण्याची सोय केली। आमच्या इकडे तर काय अडचणी नाही, नगरसेवक असताना आता नगराध्यक्ष झाल्यानं पूर्ण शहराचा आम्ही विकास करणार आहे। पूर्ण झोपडपट्टी असो किंवा कुठलेही असू त्यांचा आम्ही विकास करतो। समोर तुमच्या मातब्बर उमेदवार उभे आहेत, किती आव्हान वाटतं तुम्हाला? आम्हाला काहीच आव्हान वाटत नाही, आम्ही सतत काम करत आलेलो आहे, इथून पण भरपूर कामे करणार, त्यामुळे आम्हाला कोणाचं आव्हान नाही। विजय आमचा 100% नक्की आहे। आम्हाला जनतेतून आम्हाला उमेदवारी आलेली आहे, त्यामुळे आम्हाला कोणाचं काय म्हणजे आव्हान नाही। आम्ही काम करत आलेलं आहे, इथून पुढे आम्ही भरपूर काम करणार। आमचे भाजप सरकार आहेत, वर मोदी साहेब आहेत, खाली फडणवीस साहेब आहेत, त्यामुळे आम्हाला कुठलेच सगळे सुख सुविधा मिळणार आहेत। आमच्या महिलांसाठी विकास त्यांनी केलेला आहे भाजप पक्षातर्फे, त्यामुळे आम्हाला कुठलीच अडचणी येणार नाहीत आम्हाला काम करण्यासाठी। तुम्हाला खात्री 100% खात्री आहे आम्हाला। आपण बघितलं असेल की भाजपनं जे विकास केलेला त्या विकासाच्या जोरावरती आम्हाला मतं मिळतील आणि पंढरपूरचा जो नगराध्यक्ष तो भाजपचाच असणार आणि 100% गुलाला आमचाच असणार असा विश्वास खरं तर शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।